नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्याला. तर संध्याकाळचे आता 5 वाजलेले आहेत. तर मी चाललेले आहे साखरपुड्याला. तर आमच्या ओळखीच्या आहेत, तर त्यांच्या मुलीचा साखरपुडा आहे. तर आज आम्हाला तिकडं बोलवलेलं आहे. तर आम्ही चालले आवरून थोडंसं. तर मस्त असं साखरपुड्याचं सुद्धा शूटिंग तिथं मी घेईन थोडंसं आणि तुमच्यासोबत शेअर करीन कुणाचा साखरपुडा होता आणि कसा होता ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला मग राहा आता व्हिडिओमध्ये. आणि काय काय साखरपुड्याचं काय ते सगळं तुम्हाला मी तिथं गेल्याच्या नंतर शूटिंग काढून टाकणार आहे. तर आता घरी येऊन निघाले. तर आता मी इथून बसने जाणार आहे, कारण आता आमची गाडी गेलेली आहे कामावर. त्याच्यामुळं मग गाडी वगैरे काय नाही. तर असंच मी बसने किंवा रिक्षाने आम्ही जाणार आहोत. ते जवळच आहे, 4-5 किलोमीटर असेल, जास्त काय लांब नाही आहे. तर चला राहा व्हिडिओमध्ये. कशी साडी वेअर केलेली आहे, मस्त अशी हलकी साडी आहे आणि जास्त काय जड नाही आहे. तर चला मग आता मी असा साडी वगैरे नेसून मस्त मेकअप करून थोडासा मेकअप आहे, जास्त नाही. तर चाललेले आहे. चला मग राहा आता तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये. बस स्टॉपला आलोत आता आम्ही इथं. तर बस आम्हाला 3 मिनटामध्येच होती. तर आम्ही पटकन आलोत, कारण बस एकदा गेली ना तर मग काय मिळत नाही. तर पटकन अशी आम्हाला बस मिळाली आणि बसमध्ये जागासुद्धा होती, गर्दी पण कमी होती. नाहीतर कधी-कधी एवढी गर्दी असते, उभा राहूनच बसने जायला लागतं. तर कारण आता संध्याकाळची वेळ होती ना, त्याच्यामुळं 5चा टायमिंग होता, तर गर्दी कमी होती. पण 7-8च्या टायमिंगला खूप बसमध्ये गर्दी असते. नेरळवरून येणारे किंवा उलव्यावरून जाणारे अशी माणसं खूप असतात, तर मस्त गर्दी कमी होती. तर चांगलं वाटलं, जागा पण मिळाली आणि तिकीट वगैरे काढलं. तर ह्या बसला आम्हाला हाफ तिकीट आहे, महिलांना सगळ्याच हाफ तिकीट आहे, तर ते एक चांगली सोय केली. तर मस्त असं तिकीट वगैरे काढलं आणि बसलोत बसमध्ये. तर त्याच्यानंतर मग आता बस स्टॉप आला आणि नंतर आम्ही उतरणार आहोत आणि तिकडे जाणार आहोत साखरपुड्यामध्ये. तर बस स्टॉपला उतरून तिथून जवळजवळ 10-15 मिनटं लागतात यांच्या घरी जायला. साखरपुडा ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घरी गेलो. तिथं मस्त त्यांचं फोटोशूट चालू होता. आम्ही घरी जाऊन बसलोत घरामध्ये आणि त्यांनी पण सांगितलं की घरात या तुम्ही आणि वरती बसा थोडा वेळ, कारण अजून साखरपुड्याला वेळ आहे. नवरीचा मेकअप वगैरे झाला होता. तर मस्त असा मेकअप केला होता. आम्ही पण इथं बसलो होतो. हो हो कळलं मला, पण इथे ना माझ्याकडे आलं द्या. ओके, इथं. हात जोडा ना. हात जोडा, हात जोडा. हे बघा इकडे. इथे उभे राहा. होता कलर माझ्याकडे असा मी नेसला. तर आता इथं फोटोशूट चाललं होतं सगळं. त्यांच्या घरातले, तिच्या बहिणी, आई, वडील, चुलते, चुलती हे सगळे होते. एकत्र कुटुंब आहे त्यांचं. तर मस्त असं त्यांचं फोटोशूट चाललं होतं. आम्ही पण फोटो वगैरे नवरीसोबत काढले. आता साखरपुडा म्हटल्याच्या नंतर थोडं म्हणजे तयारी वगैरे करूनच यायला लागतं. तर मस्त आम्ही इथं आलेलो आहोत. घर पण एवढं सुंदर आहे त्यांचं. आता इथं आमचे सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झाले. तिच्या बहिणी वगैरे होते, त्यांचेसुद्धा फोटो काढायचं काम चालू आहे. तर खूप छान असा मेकअप पण नवरीचा केलेला आहे. त्याच्यानंतर मग आता खाली आलो, तिथं साखरपुड्यामध्ये आम्ही बसलेलो आहोत. तर ध्यायेच्छिद्विनायकमस्मिन् मुहूर्तौ अजून नवरा महागणपतिं मुलगा साकं काय आला सपरिवारं नाही, पण सायुधं आता आधी सुजीवमावाहयामि नवऱ्या मुलीला आणलं माविर्भूतं मामाने. धनुर्जातमृते त्याच्यानंतर प्रसाद परं साखरपुड्याची एवं विधी चालू ध्यायेच्छिद्विनायकी झालेली नमः आहे. नमो व्रातपतये तर नमो गणपतये ब्राह्मण नमः पण आलेले परमार्थपतये आहेत. ब्राह्मण सांगत आहे नमस्ते काय अस्तु काय काय लंबोदराय करायचं ती. आम्ही आपल्या खुर्चीवर बसलो. त्याच्यानंतर आम्हाला नाश्तासुद्धा आला, कारण नाश्त्यामध्ये खूप छान असं ब्रेडचं होतं. तर ते पण आम्ही खाल्लं तिथं. त्याच्यानंतर मग थंडा वगैरे पण होता. तर आता इथं नवऱ्या मुलीचं सगळं फोटोशूट चालू आहे आणि आता नवरदेव पण येणार आहे, कारण आता त्याला पण अनाउन्समेंट केली की नवऱ्या मुलाला सुद्धा मामाने घेऊन यायचं. त्याच्यानंतर त्यांचा अंगठी घालायचा कार्यक्रम होणार आहे. परत त्यांचं फोटोशूट चालू होतं. तर मस्त अशी तिची मम्मी आणि तिची चुलती हे असे वडील फोटो काढत होते आणि मस्त सगळ्यांचेच फोटो काढले. तर कारण आता कुठलंही लग्न किंवा साखरपुडा म्हटलं तर आधी फोटोशूट होतं, त्याच्यानंतर बाकीचं कार्यक्रम पार पाडायला सुरुवात होती. तर आता इथं छानपैकी तिच्या गळ्यातले वगैरे मेकअपवाल्यानेच घातले होते, कारण ते खूप असे हेवी होते. पण छान मेकअप केला होता आणि मस्त दिसत होती नवरीसुद्धा. तर इथं आता मग सगळेजण तयारीत आहेत साखरपुड्याच्या. तर सगळ्यांना आम्हाला इथं जागा होती खाली बसायला. तर आम्ही सगळ्या महिला आणि जेंट्स सगळे खाली बसलेलो आहोत. तर इथं छानपैकी कार्यक्रम चालू झालेला आहे. तर आता थोडासा वेळ आहे ना, म्हणजे साखरपुडा यायसाठी. तर तो पण येईल आता आणि नंतर मग इथं
परत नाश्ता वगैरे डबल डबल घ्या सांगत होते. तर आम्ही काय एकदाच घेतला. तर मस्त असं ब्रेडचं कटलेट होतंच, खूप छान होतं आणि गरम पण होतं. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला ते आणि नंतर मग सगळे आता विधी चालू झालेले आहेत. तर खूप छान साखरपुडा झाला. जेवण वगैरे सुद्धा मस्त होतं. तर छानपैकी इथं आता नवरदेवसुद्धा येईल आणि नंतर मग त्यांचं अंगठी घालायचा कार्यक्रम होईल आणि साखरपुडासुद्धा. तर मस्त इथं कटलेटचा नाश्ता आमचा चालू आहे आणि आम्ही खुर्चीवर बसून निवांत खाण्याचं काम करत आहोत. तर त्यांचे विधी तिकडे चालूच आहेत. तर खूप असा मोठा साखरपुडा होता, म्हणजे जवळ-जवळ सेम लग्नासारखंच होतं. एवढा मोठा कार्यक्रम होता. तर मस्त आता हळदी वगैरे नंतर त्यांची लग्नाची तारीख वगैरे काढतील. मैत्रीण आणि आम्ही दोघीजणी बसलेलो आहोत. मुली पण आहेत आमच्यासोबत. तर इथं असं छानपैकी त्यांनी सजवलेलं आहे मंडप, डेकोरेशन आणि खूप सुंदर म्हणजे दिसतं. तर मस्त वाटत होतं आणि घराच्या समोरच होतं. कुठंही हॉलमध्ये किंवा असं जागा घेऊन तिथं नव्हतं. तर एकदम ते घरात राहतात त्यांच्या समोरच दरवाजामध्ये एवढं डेकोरेशन केलं होतं. खूप सुंदर होतं डेकोरेशनसुद्धा. सगळ्या महिला एवढं मेकअप करतात. तर ह्या ताईचा मेकअप तुम्ही पाहू शकता कसा आहे. तर ती नवऱ्या मुलीची जाव आहे. तर पूर्ण गोल्डनचा मेकअप आहे. कारण पूर्ण ब्लाऊज, साडी आणि सगळं गोल्डनच आहे. गळ्यातले वगैरे सगळं तिचं पूर्ण गोल्डनचंच आहे. तर खूप छान दिसत होतं. तर मी हे पहिल्यांदाच पाहिलं एवढा हेवी मेकअप. तर खूप छान होता पण. पाहायला सुंदर वाटत होतं. सगळ्यापेक्षा वेगळा मेकअप होता तो तिचा. नवरीपेक्षाही नवरीच्या जावेचा मेकअप खूप भारी होता. तर आता इथं सगळ्या महिला म्हणजे 5 महिलांना हळदी-कुंकवाला वरती बोलवलं. त्याच्यानंतर साखरपुडा वगैरे झाला आणि मग नंतर फटाकडे वगैरे वाजवले. नवरीला मस्त असे गिफ्ट दिले, मोबाईल दिला, iPhone दिलेला आहे आणि मस्तपैकी बाकीचे सुद्धा साडी ही भरपूर असे पर्स-बिर्स काय-काय गिफ्ट दिलेले आहेत नवरीला नवरदेवानी. इथं त्यांचं म्हणजे पूजा चालू आहे विधीची. तर मस्तपैकी गिफ्ट वगैरे छान दिलेत आणि त्याच्यानंतर मग जेवणाची पण तयारी. तर इथं छानपैकी फटाक्याचा पाऊससुद्धा लावलेला आहे आणि आता अंगठी घालायचं कार्यक्रम चालू आहे. तर आता अंगठी घालून झाल्याच्यानंतर साखरपुडा संपला म्हणजे समजायचं. आणि त्याच्यानंतर साखरपेढेसुद्धा वाटले आणि मस्त जेवणासाठी त्यांनी सगळ्यांना सांगितलं, की जेवणं करून घ्या आणि नंतर मग बाकीचे आता काय विधी सगळ्या संपलेल्या आहेत. मग जेवणं वगैरे केले आम्ही आणि नंतर घरी निघालो. तर मस्त असा साखरपुडा झाला. तर हा साखरपुडा होता माझ्या मैत्रिणीच्या नंदेच्या मुलीचा. तर मस्त असा साखरपुडा होता. आम्ही पण गेलो. आम्हाला पण बोलवलं होतं. त्याच्यामुळं आम्हीसुद्धा सहभागी झालोत आणि जाऊन खूप छान वाटलं. फोटो वगैरे काढले आम्ही तिथं. तर चला मग कसा वाटला साखरपुड्याचा व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आम्ही इथं बसल्या-बसल्या आमचं फोटोशूट चालू होतं. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.